सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर, हृदयस्पर्श परिवार, समस्त कोल्हापूरकर आणि रसिकजन हो. हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल फाउंडेशन प्रस्तुत पद्माकर कापसे यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम ए दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें हा कार्यक्रम खास लता दीदींसाठी आम्ही आयोजित केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा आज खास लता दीदींसाठी आलेला आहात. लता दीदींचा गाण्याचा जीवन प्रवास थक्क करणारा जीवन प्रवास, कधीही पूर्णविराम न देता येण्यासारखा हा प्रवास, सागरमय प्रवास. या गीतरूपी सागरमय प्रवासातून ओंझळभर गीते तुमच्याच रसिक मनाचा वेध घेऊन 36,000 गाण्यांमधून निवडक वेचक गाणी घेतलेली आहे. आणि ही कसोटी, हे धनुष्य जे पेललेलं आहे, हे सर्वस्वी हृदयस्पर्शे सर्वे सर्वा पद्माकर कापसे यांनी. आणि म्हणून लता दीदींसाठी आणि त्यांच्यासाठी सगळ्यांनाच आग्रहाची विनंती आहे, पूर्ण कार्यक्रमभर आपण थांबावं. ऑक्सिजनशिवाय जीवन नाही, संगीताशिवाय जीवन नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा आत्मा संगीत आहे आणि या संगीताच्या जोरावर लता दीदींनी 8 दशके गोवर्धन पर्वताप्रमाणे चित्रपटसृष्टीतील आत्मा तोलून धरलेला होता. अशा या लता दीदी भारत देशाच्या श्वास अभिमान असणाऱ्या, प्रत्यक्ष सरस्वती माताच असणाऱ्या, आयुष्यभर गाण्यालाच दैवत ज्यांनी मानलं, संगीत क्षेत्रातील प्रत्येकाला दीपस्तंभाप्रमाणे असणाऱ्या, अनुपम अलौकिक स्वर असणाऱ्या, आपल्या संपूर्ण जीवनात ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थान मिळवणाऱ्या, पृथ्वीच्या नभांगणातील नक्षत्रासमान असणाऱ्या, आज जरी आपल्यात त्या नाहीत, पण त्यांच्या गीतांच्या माध्यमातून आपल्यात त्या सदैव असणार आहेत. म्हणून त्यांना आदरांजली स्वरूपात आम्ही आजचा हा कार्यक्रम करतो आहोत. लता दीदींना पुष्कळदा प्रश्न विचारला जायचा, दीदी तुमचं आवडतं गाणं कोणतं? तेव्हा त्या फक्त स्मित करायच्या, हसायच्या. त्या हसण्यातून त्यांना असं सांगायचं होतं की मी प्रत्येक गाणं जे गायलेलं आहे ते माझ्या आवडीचंच होतं. पण पुष्कळांनी पाठपुरावा केल्यानंतर मग त्यांना सांगणं भाग होतं. पण त्यांनी त्यांच्या आवडीची अशी अनेक गाणी आहेत, तू जहाँ जहाँ चलेगा, ज्योती कलश झलके, अशी अनेक गीतांपैकी त्यांच्याच 2 आवडीच्या गीतांनी आपण या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करत आहोत. ती 2 गीते म्हणजे एक उंबरठा चित्रपटातील गगन सदन आणि दुसरं आहे ज्ञानेश्वर माऊली रचित मोगरा फुलला. वसंत बापट लिखित गगन सदन आहे आणि दोन्ही गीतांना हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे. तर ही सुंदर सुरुवात आपण या 2 गीतांनी करत आहोत.